नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिलीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण 4.3 आफ्टर माय बाथ ही कविता घेणार आहोत आणि त्यानंतर तिच्यावरचे शब्द पाहणार आहोत. बघा, लिसन, सिंग अँड रिसाइड. ऐका, गाणे म्हणा आणि पाठ करा. चला ठीक आहे, सुरू करा. आफ्टर माय बाथ, After my bath, आय ट्राय ट्राय ट्राय. I try. आपण परत म्हणूयात प्रत्येक वाक्य. आफ्टर माय बाथ, After my bath, आय ट्राय 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 I try टू वाईप माय सेल्फ to wipe myself टिल आय एम ड्राय 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 till I'm dry. टिल आय एम ड्राय ड्राय ड्राय. Till I'm dry. हँड्स टू वाईप Hands to wipe अँड फिंगर्स अँड टोज. and fingers and toes. हँड्स टू वाईप Hands to wipe अँड फिंगर्स अँड टोज. and fingers and toes. अँड टू वेट लेग्स And two wet legs अँड अ शायनी नोज. and a shiny nose. अँड टू वेट लेग्स And two wet legs and a shiny nose. and a shiny nose. Just think how much Just think how much less time I would take. less time I would take. Just think how much Just think how much less time I would take less time I would take if I were a dog if I were a dog and could shake. and could shake. If I were a dog If I were a dog, and could shake. I could shake. अशा पद्धतीची ही कविता आहे. आता ही कविता थोडक्यात मी तुम्हाला समजावून सांगतो. आफ्टर माय बाथ म्हणजे आंघोळीच्या नंतर. आय ट्राय मी प्रयत्न करील. कशाचा? टू वाईप माय सेल्फ म्हणजे स्वतःचा अंग पुसण्याचा. टिल आय एम ड्राय म्हणजे ड्राय म्हणजे कोरडं होईपर्यंत पुसण्याचा. हँड्स टू वाईप म्हणजे हातानं काय करील? पुसील. अँड फिंगर्स अँड टोज नंतर बोटं आणि टोज म्हणजे पायापर्यंत मी पुसील. अँड टू वेट लेग्स आणि 2 ओले पाय सुद्धा. अँड अ शायनी नोज म्हणजे नाक सुद्धा पुशीन. जस्ट थिंक हाऊ मच लेस टाइम आय वुड टेक म्हणजे फक्त जस्ट थिंक म्हणजे विचार करा की मी किती कमी वेळ घेतला असता. कधी? इफ आय वेअर अ डॉग मी जर कुत्रा असतो तर. कसं? आय कुड शेक मी फक्त माझं अंग हलवलं असतं आणि माझं शरीर पुसल्या गेलं असतं. आता पुढे बघा. लिसन अँड रिपीट म्हणा. ट्राय ड्राय नोज टोज टेक शेक अशा पद्धतीची ही कविता आहे. आता आपण या कवितेशी रिलेटेड म्हणजे तुमच्या बाथरूम म्हणजे आंघोळीशी रिलेटेड शब्द बघणार आहोत. बघा, लुक, लिसन अँड शो म्हणजे बघा, ऐका आणि दाखवा. ठीक आहे, चला बघा. बाथरूम हे काय आहे? बाथरूम. आता आपण याच्या खालच्या एक वस्तूचे नाव घेऊत आणि तुम्ही माझ्या मागे म्हणा. हां. सोप टॉवेल सोप केस टॉयलेट ब्रश स्टूल बकेट बेसिन शॅम्पू शॉवर टॅप हँडवॉश क्लीनर मग टूथब्रशेस टूथपेस्ट बघा,
आता हे सगळे शब्द आता आपण या चित्रामध्ये दाखवू. सोप कुठे आहे? बघा, ही सोप. त्यानंतर टॉवेल कुठे? टॉवेल. सोप केस कुठे? सोप केस. टॉयलेट ब्रश कुठे? टॉयलेट ब्रश. स्टूल कुठे? स्टूल. बकेट बकेट. बेसिन बेसिन. शॅम्पू शॅम्पू. शॉवर शॉवर. टॅप टॅप. हँडवॉश हँडवॉश. क्लीनर क्लीनर. मग मग. टूथब्रशेस टूथब्रशेस. टूथपेस्ट टूथपेस्ट. तर अशा ह्या बाथरूममधल्या जेवढ्या काही वस्तू आहेत त्यांच्याबद्दल आणि आफ्टर माय बाथ ही कविता आपण पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. Thank you. Thank you.